नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव. रात्रीचे 8:30 वाजलेत आणि तुम्ही बघताय पुढारी प्राईम. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे ती मुंडे बहीण भावाची, जे आज परळीमध्ये एकाच व्यासपीठावरती दिसले आणि राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा प्रश्न चर्चेत आला. एकाच म्यानात दोन तलवारी कशा राहणार? धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये बीडमधली सत्ता कशी विभागली जाणार? दोघेही विधानसभा निवडणुका लढणार का? आणि लढणार असतील तर पंकजा मुंडेंना कुठून लढावं लागणार की पंकजा मुंडेंना केंद्रात जावं लागणार? आता या प्रश्नांची उत्तरं त्रिशूळ सरकारलाच विचारावी लागतील. बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट. या चिमण्यांनो परत फिरारे घराकडे आपुल्या, या गीताचे बोल बीडवासियांच्या ओठावर आले असतील. दुरावलेली नाती पुन्हा जवळ आली. भावानं लाडक्या बहिणीला प्रेमानं जवळ घेतलं. कित्येक वर्षापासूनचं वैर क्षणात दूर झालं. न बोलताही सर्व काही सांगून टाकलं. परळीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि या निमित्ताने पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे एकाच मंचावर येणार का असा प्रश्न होता. पण नांदेडहून बीडला येताना पंकजा आणि धनंजय मुंडेंनी एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास करत या दुराव्याच्या चर्चा हवेत विरून टाकल्या. सर्व नेत्यांचं परळीमध्ये आगमन झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी फडणवीसांना वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची ओळख करून दिली आणि यावेळी पंकजांनी धनंजय मुंडेंचीही ओळख करून दिली. त्यामुळे एकच हशा पिकला. त्यानंतर दोघे बहीण भाऊ एकाच मंचावर आले. पहिल्यांदाच दोन्ही भावा बहिणींनी एकमेकांवर स्तुती सुमनं उधळली. सोबत मिळून बीड जिल्ह्याचा विकास करणार असल्याची ग्वाही सुद्धा दोघांनी दिली. मी इथे या मंचाकडे जेव्हा बघत होते मला फार उकाडा होत होता, मला खूप गरम होत होतं. म्हटलं आता डिसेंबरच्या महिन्यामध्ये एवढी गरमी का होत आहे? मग माझ्या लक्षात आलं की शिंदे, पवार आणि फडणवीस तिघही एका मंचावर हे परळीच्या या कार्यक्रमाला आलेले आहेत. त्याहीपेक्षा थोडा पारा जास्त गरमीचा वाढला आहे, कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे सुद्धा एका मंचावर दिसत आहेत. ताईने विकासाची सुरुवात केली. आता विकासाच्या मध्यावर कुठेतरी आहोत. अनाज या व्यासपीठावर तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि बीड जिल्ह्यातल्या या मायबाप जनतेच्या साक्षीनं शब्द देतो की आम्ही दोघं मिळून आणि इथं जे जे तुम्हाला सगळे एक दिसते, सगळे एकत्र मिळून या बीड जिल्ह्याचा विकास करून दाखवू. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्तानं यावेळी सरकारमधील सर्वोच्च स्थानी असणाऱ्या तिन्ही व्यक्ती हजर होत्या. त्यामुळे कार्यक्रमात ही नेते मंडळी नेमकी कोणती भूमिका मांडणार याची राजकीय वर्तुळाला सुद्धा उत्सुकता लागली होती. मुंडे भाऊ बहीण एकाच व्यासपीठावर आल्यानं मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा जोरदार फटकेबाजी केली. आम्ही येताना आमच्या तिघांच्या बरोबर पंकजाताईला पण विमानातून घेऊन आलो आणि हेलिकॉप्टरमध्ये धनंजयला पण घेतलं आणि सगळ्यांना एकत्र घेऊन या व्यासपीठावर आलेलो आहे. बीडचा विकास आपण सगळ्यांनी एकत्र येऊन करू, एक दिलाने करू. मित्रांनो, एकंदरीतच काम करत असताना आज तुम्ही व्यासपीठावर बघितलं असेल, थोडंसं वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, या निमित्तानं महाराष्ट्राला सांगतो, कुणीच राजकीय जीवनामध्ये कायमचं शत्रू नसतं, कायमचं मित्र नसतं. ही गोष्ट लक्षात घ्या. दरम्यान परळीतील कार्यक्रमानंतर पंकजा मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनाच्या चर्चा रंगल्या नसत्या तरच नवल. पंकजा मुंडेंना बीड जिल्ह्यालगतच्या मतदारसंघातून उतरवलं जाऊ शकतं असं बोललं जातंय. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात राजकीय समझोता होत असल्याचं चित्र गेल्या काही महिन्यात वारंवार समोर आलंय आणि त्यानुसार परळीमधून धनंजय मुंडे तर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीमधून पंकजा मुंडे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पाथर्डी शेवगाव मतदारसंघात बहुसंख्येनं वंजारी समाज आहे. पाथर्डी शेवगाव मतदारसंघामध्ये ऊस तोडणी कामगारांची संख्या सर्वाधिक आहे. ज्या ज्या वेळी मुंडे कुटुंबावर संघर्षाची वेळ आली त्यावेळी पाथर्डी तालुका त्यांच्या पाठीशी उभा राहिलाय. भाजप आमदार मोनिका राजळे सध्या पाथर्डी शेवगावच्या आमदार आहेत.
आणि पंकजा मुंडेंसाठी पाथर्डी शेवगाव मतदारसंघ सुरक्षित मानला जातोय. आज या स्टेजवर पंकजाताई पण आहेत आणि धनंजय मुंडे पण आहेत. मी दोघांना विनंती एवढीच करेन की तुम्ही असेच एका स्टेजवर राहा आणि आमच्या तिघांची ताकद तुमच्या पाठीशी अशी उभी करू की परळी असेल, बीड असेल, काहीही पाहायची आवश्यकता नाही. आम्ही पूर्ण ताकदीने ताई तुमच्या पाठीशी आहोत. स्वाभाविक स्टेजवर किंवा इतर पुढच्या राजकीय कुठल्याही निवडणुकीमध्ये या सगळ्या गोष्टी महायुती म्हणून एकत्र येणारच. त्यामुळं मुद्दा आमच्या विचारधारेचा होता. आता मी आणि माझी बहीण आम्ही दोघेही व्यासपीठावर एकत्र आलो नाहीत का परळीच्या अगोदर आलो, पण वेगवेगळ्या विचारधारे म्हणून आलो. पण आज महायुती म्हणून एका विचारधारेने आज आपल्याला सरकार चालवायचं. दरम्यान पंकजा मुंडेंसाठी परभणीतील गंगाखेडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर कुट्टे सरसावलेले आहेत. गंगाखेड विधानसभा मतदारसंघ पंकजा मुंडेंसाठी सोडण्यास तयार असल्याचं जाहीररित्या त्यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे 2019 मध्ये जेलमध्ये असतानाही रत्नाकर गुट्टे यांनी बाजी मारली होती. आणि काय म्हणे, मी पंकजा त्याला पाडतो म्हणून. हे एक मी ऐकलं, नवीनच ऐकलं. मी पंकजा आली तर मी पाडतो. अरे पंकजा ताईंनी इथे येऊ, मी त्यांच्यासाठी जागा खाली करून देईन. सन्मान करतो मी त्यांचा. त्यांनी इथून उभा टाकावं, जागा खाली सोडून देईन मी त्यांच्यासाठी. राजकारणात संयम, तडजोड आणि टायमिंग या तिन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. पण 2019 मध्ये बंधू धनंजय मुंडेंकडून पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीचा ट्रॅकच बदलला. मनातली खदखद गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट बोलून दाखवली. मात्र जुलै महिन्यात अजित पवार गट भाजपसोबत आल्यापासून पंकजा मुंडेंनी भूमिकेमध्ये बदल केल्याचं बोललं जातंय. त्रागा सोडून त्यांनी शांत राहणं पसंत केलंय. दसरा मेळाव्यात पाथर्डीचा उल्लेख करून पंकजा मुंडेंनी नव्या समीकरणाचे संकेत दिले होते. आणि त्यातच काही दिवसांपूर्वी चष्मा लागल्यानंतर आपल्याला जवळचं दिसू लागल्याचं सूचक विधान सुद्धा पंकजा मुंडेंनी केलं होतं. त्यामुळे पंकजा मुंडेंना आता तरी भाजप पुन्हा मानाचं स्थान देणार का, हे लवकरच स्पष्ट होईल. सचिन जिरेसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज. Thank you.